विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आणि रसिक श्रोत्यांनो, तिसरे पुष्प गुंफण्यासाठी आज मी आपणासमोर उपस्थित झालेली आहे। या सत्रात मी डॉक्टर गायत्री आपणा सर्वांचे शब्दसमनाने स्वागत करते। आजचा आपला विषय आहे तो म्हणजे पंत साहित्य। चला तर मग विषयाला सुरुवात करूया। पंत साहित्य मराठी साहित्याच्या प्रांगणामध्ये संत साहित्याचा प्रवाह हा 13व्या शतकात उदयास आलेला प्रवाह आहे। त्यानंतर पंत साहित्य उदयास आले असे आपण म्हणतो, परंतु खरे पाहता पंत साहित्य बीज रूपाने अस्तित्वात आलेले होते ते म्हणजे 13व्याच शतकामध्ये। याचा प्रत्यय आपल्याला महानुभावीय आद्य कवयित्री असणारी महदंबा हिच्या ढवळ्यांच्या माध्यमातून येतो। त्यानंतर नरेंद्र भास्कर भट्ट बोरीकर, नारायण व्यास बहाळीये यांच्याही लेखनामध्ये आपल्याला पंतांच्या लेखनीचे वैशिष्ट्ये सापडतात। कालखंडानुसार विचार जर केला तर 13वे शतक ते 18वे शतक असा हा कालखंड पंतांच्या लेखनीचा आपल्याला सांगता येतो। ग्रंथरूपाने जर विचार केला तर बीजरूपाने पाहिले तर महदंबेचे धवळे ते मोरोपंतांचे कुशलव आख्यान असा हा प्रवास सांगता येतो। म्हणजे यादव काळ, शिवकाळ आणि पेशवे काळ। आणि प्रामुख्याने सुरुवात जी झाली ती मुक्तेश्वरांपासून पंडिती काव्य लेखनाला सुरुवात झाली। मुक्तेश्वर ते मोरोपंत असा हा कालखंड आपणाला सांगता येतो। मग पंडिती काव्यांनी जे लेखन केले त्यांच्या डोळ्यासमोर कोणता हेतू होता हे पाहणे ही फार महत्त्वाचे ठरते। सर्वप्रथम आपल्याला सांगता येतं की संत साहित्य हे ज्याप्रमाणे ईश्वर गुणगान वर्णन करणे, भक्ती, मुक्ती आणि समाज प्रबोधन या हेतूने निर्माण झालेले होते, त्याच सारखे हेतू डोळ्यासमोर पंतांनी ठेवला। तो म्हणजे आपणही काहीतरी तरावया गावे या हेतूने, म्हणजे हेतू हा दोघांचाही होता हे महत्वाचं। या हेतूने पंतांनी लिखाणाला सुरुवात केली। यशवंत पाठक यांच्या मते कथाकाव्यांचे मूलस्त्रोत हे रामायण, महाभारत, पुराणे आणि भागवत हे आहे। या दृष्टिकोनातून आबाल वृद्धांना समजावे या दृष्टिकोनातून मराठीमध्ये रचना ही केल्या गेलेली आहे, परंतु वास्तवता मात्र तशी दिसत नाही असे या ठिकाणी म्हणावेसे वाटते। मोक्ष प्राप्तीबरोबरच काव्याचा आनंद हा रसिकत्वाने घ्यावा या दृष्टिकोनातून पंडिती काव्यांनी लेखन केले। त्याचबरोबर ज्या कालखंडामध्ये पंडिती काव्यांनी लेखन केले तो काळ संस्कृत भाषेवर प्रेम करणाऱ्या लोकांचा होता आणि त्या हेतूनेच तशाच प्रकारचे काव्य मराठीतही निर्माण व्हावे, तोडीस तोड या दृष्टिकोनातून या हेतूने पंडिती कवींनी लेखन केलेले आहे। यामध्ये पंडिती कवी कोण कोण होते याचा आपण आढावा घेऊया। त्यामध्ये मुक्तेश्वर हे एकनाथांच्या मुलीचा मुलगा, एकनाथांचे नातू कलाकवी ज्यांना संबोधतात ते म्हणजे मुक्तेश्वर। मुक्तेश्वर वामन पंडित, रघुनाथ पंडित, श्रीधर, साम्राज, नागेश, विठ्ठल बिडकर आणि मोरोपंत असे हे पंडिती कवी होते। यांच्या समोर आदर्श होता तो म्हणजे संस्कृत
कवींचा। त्यामध्ये आपल्याला असं दिसून येते की कालिदास, भवभूती, भास आणि बाणभट्ट यांच्या आदर्शातून या पंडिती कवींनी हे लेखन केलेले आहे। यामध्ये या पंडिती कवींनी कथा, काव्य आणि शृंगार याची सांगड घालून लेखन केले। यामध्ये हे लेखन करत असताना त्यांनी वारसा चालवला तो म्हणजे वाल्मिकी, त्याचबरोबर कालिदास आणि तेलुगू कवी यांच्या प्रबंधिकेतून त्यांनी रम्य काव्याचा वारसा चालवून हे लेखन केलेले आहे। त्याचबरोबर आपल्याला असं सांगता येईल की हे जे लेखन करीत होते पंडिती कवी, या पंडिती कवींना राजाश्रय हा मिळालेला होता। सामाजिक आणि राजकीय असा आश्रय त्यांना मिळालेला होता। त्याचबरोबर हे पंडित यांचा, या पंडित कवींचा अभ्यास हा काव्यालंकाराचा होता। त्याचबरोबर पुराणे सांगण्यात ते निष्णात होते आणि जो काळ त्यांना मिळाला लेखनासाठी तो अत्यंत अनुकूल असा होता। त्यामुळे या कालखंडामध्ये त्यांचे काव्य हे बहरास आले, ते लिहू लागले आणि त्यांच्या काव्याने मराठी साहित्याला फार मोठ्या प्रमाणात समृद्धता प्राप्त करून दिलेली आहे। मुक्तेश्वरांचे महाभारत, वामन पंडितांची यथार्थ दीपिका, नंतर रघुनाथ पंडितांचं नल दमयंती स्वयंवर आणि मोरोपंतांची केकावली या माध्यमातून त्यांनी मराठी साहित्याला समृद्ध केलेले आहे। संस्कृत धाटणीची भाषा, रस, अलंकार यांनी त्यांचे संपूर्ण लेखन हे नटवलेले होते, सजवलेले होते आणि त्यातूनच खंडकाव्य, महाकाव्य, चंपू काव्य, आरती आणि स्तोत्र हे त्यांनी लिहिले, निर्माण केले आणि मराठी साहित्य हे समृद्ध केले। परंतु असे जरी असले तरी सुद्धा पंडिती काव्याच्या लेखनाला ह्या मर्यादा पडत गेल्या। त्याचं कारण असं की संत साहित्यातील कवींनी आणि महानुभावीय कवींनी ह्यांनी राजाश्रय हा नाकारलेला होता। परंतु या ठिकाणी असं चित्र दिसतंय की पंत कवींनी हा राजाश्रय स्वीकारला आणि राजदरबारामध्ये जेव्हा ते आपले काव्य लोकांसमोर आणायचे तेव्हा त्या लोकांच्या इच्छेप्रमाणेच ते लिहू लागत असल्यामुळे त्यांच्या कवित्वाला ही बाधा निर्माण झाली। नंतर दुसरं उदाहरण सांगायचं म्हणजे त्यांच्या काव्यामध्ये क्लिष्टता, बोजडता आणि संपूर्णतः पांडित्याच्या सोसासाठी त्यांनी लिहिलेलं असल्यामुळे ते तळागाळातील वर्गापर्यंत जाऊन पोहोचले नाही, एका ठराविक लोकांपर्यंतच ते मर्यादित राहिले। नंतर तिसरं मर्यादा सांगायची म्हणजे हे पंडिती साहित्य भावनेपेक्षा बुद्धीकडेच जास्त प्रमाणात वळत होते। ते क्लिष्ट, बोजड वाटत होते। अलंकाराचा अति हव्यास यामुळं ते क्लिष्टतेकडे झुकल्याने ते काळाच्या पडद्याआड गेले असे आपणास सांगता येते। अशा प्रकारे या पंडिती काव्यांनी जे लेखन केले, पंडिती कवींनी जे लेखन केले ते दर्जेदार, सरस असे जरी उतरले तरी सुद्धा ते तळागाळातील माणसांचा विषय होऊ शकले नाही आणि त्याला मर्यादा पडल्या आणि नंतरचे जे साहित्य त्यातून निर्माण झालं ते साहित्य हे तंत साहित्य। या ठिकाणी आपण विश्रांती घेऊया। धन्यवाद।
पुढच्या सत्राचा विषय आपला आहे तो म्हणजे तंत साहित्य।